शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापूरच्या घटनेचा निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. मनोज जरांगे पाटील नसरापुरातील पीडित कुटुंबाची भेट घेणार. धायरी गावात दुपारी 3 वाजेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. मुंबईतल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. मुंबई गोवा हायवेच्या महाकोंडीचा मंत्री आदिती तटकरेंना फटका. स्वतः उतरून रस्ता मोकळा करण्याची वेळ. ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झालं तरी टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधवांचा इशारा. बीडमध्ये आजही पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपावरती इंधन नाही. वाहन चालकांना त्रास. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अर्जदारांना फटका. सिडकोच्या 16,876 घरांची सोडत रखडली. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा शहर ठरलं देशातलं हॉटस्पॉट. 44.5 अंशांचा तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियात जनावरांनाही उन्हाच्या तडाख्याचा फटका. पाण्यासाठी माकडाची शहराकडे धाव. परीक्षा केंद्रांवरती कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा केंद्रावरील असुविधांची न्यायालयाकडून दखल. मुंबईत मंगळवारपासून 30 तास पाणी बंद. जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. परभणी ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत. नळाला येणारं पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार. दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग. 9 जणांचा होरपळून मृत्यू. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वरती पहा सुपरफास्ट कव्हरेज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.